हा पत्रकार जर बघितला तर मीडियामार्फत होणारा आजचा पहिला पत्रकार मी पहिला पाहिला. मीडियामध्ये काम करणारे सर्व लोक आपल्या ग्रामीण भागातले खेडेपाड्यातले ही अतिशय समाधानाची बाब आहे. या मोठ्या क्षेत्रामध्ये आपल्या ग्रामीण भागातली लोक आली आणि इथं काम करत असताना पत्रकारच्या दृष्टीने जर बघितलं तर पत्रकार हा निर्भीड, स्पष्ट आणि खरं लिहिणारा माणूस असावा, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणणारा असावा. जरूर आम्ही राजकीय मंडळी असलो तरी आमच्यावर आम्ही काम तुम्ही पहिल्यापासून चांगलं केलं पाहिजे. खऱ्याला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. की इथं काम करणाऱ्या सर्व मंडळी आता कसं जर बघायला डिजिटल म्हणजे आता थोड्या दिवसातच हे आता क्षेत्र निर्माण झालं आहे, ज्या अगोदर नव्हतं. त्यामुळे इथं काम करणारे जे नवीन आहेत लोक आहेत ते लोक साहेब अतिशय प्रामाणिक माणसं आहेत. हे कधीही पैशासाठी एखादी बातमी न घेणं असं ही कोणतीही मंडळी करत नाही. चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आहेत आपल्या या शहरात. सर्वांवर गुन्हेगारावर सर्वांवर आपण इथून पुढच्या काळात भविष्यात निर्भीडपणे आपण काय असेल ते घ्यावं व चांगल्या गोष्टींचा कायम आपण अग्रेसिव्ह राहावं. मी आपणास या नवीन वर्षाच्या निमित्त आपणा सर्व या मीडियातील लोकांना आज या पुणे शहरातील नगरवासियांच्या मार्फत आपल्याला शुभेच्छा देतो. मोठ्या विषयी लागू हे वर्ष तुम्हाला सुखा समाधानात जावं व तुमची जे आता हे छोटंसं रुग्ण आहे हे रुग्ण ह्या रुग्णाचा भविष्यात मोठा व्हावा, या शहरात तुमचं नाव व्हावं, या शहरात तुमचे चांगलं ऑफिस असावं, स्वतःचं असावं आणि ह्याच्यात प्रगती होऊन नावानाव तुमच्या या पत्रकारितेत चांगली चांगली मंडळी, महिला हे सर्वांनी याच्यात सहभाग घ्यावा. आम्ही भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आमच्याकडून ज्या काही गोष्टी तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित असतील त्या सर्व आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला मोहिते साहेब, या आमचे पाटील साहेब, वहिनी साहेब, आमच्या खड्डे वहिनी, सर्व महिला भगिनी मला करून आभार मानतो. मी आम्हाला इथं बोलवलं आणि तुमचे अधिकारी आपण तुम्ही इथं आणते ही बरोबर चांगली बाब आहे. खरं बघायला गेलं तर पत्रकारांच्या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी पत्र जात नाही पहिल्यापासून ही खंत आहे. इथून पुढच्या काळात प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी सुद्धा यांच्या चांगल्या गोष्टी चांगल्या केलेल्या त्यांच्या खांद्यावर पाठवून हात ठेवायचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. मी एवढीच साध्या पत्रकारांनी हवाई देतो. मला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि अध्यक्ष महा डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन वाळवा तालुका यांना आजच्या या पत्रिकाच्या दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांसाठी तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही चांगलं काम करता यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. त्या गोष्टीने आपल्याला अभिमान वाटावा. म्हणजे आपण म्हणतो की लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ आहे. जे समाजामध्ये घडतं त्या गोष्टीची जे घडते जे तथ्य आहे ते आपण लोकांसमोर आणतो. त्याच्यातली जी विश्वासार्हता आहे, निर्भीडता आहे आणि ते जे परखडपणा आहे तो आपण समाजासमोर आणि प्रत्येकासमोर मांडतो. आता जसं बाळशास्त्री जांभेकर आम्ही वाचलेलं आहे जे एमपीसी करताना की त्यांनी 1832 साली दर्पण या नियतकालिक होतं त्यापासून त्यांनी सुरुवात केली होती. ते 8 वर्ष झालं. 1840 मध्ये हे झालं आणि जसं सांगितलं की 1780 ला इंग्रज जे ब्रिटिश होते त्यांनी पण एक चालू केलं. ते खरं म्हणजे जागतिक लेवलला त्यांनी केलेलं सुरुवात होती पत्रकारितेची. तर यातून आपण अनुभवलेलं की इतिहास आणि इतिहासापासून विविध नियतकालिक, साप्ताहिक, दैनिक, वार्षिक असे विविध जे लेख आहेत किंवा जे आहेत ते होऊन गेले किंवा जे चालू आहेत आता त्यात किती बदल झाले हे आपण पण बघितलं. आणि या बदल होत होत आज आपण 2026 मध्ये आलोय. याचं तुम्ही त्याला नाव दिलं की महा डिजिटल मीडिया संपादक. आता ह्या डिजिटल मध्ये आता बनवतो प्रिंट मीडिया. आता आपण लहानपणापासून इथं बघतो पुढारी लोकमत हे पेपर पण वाचत होतं जे प्रिंट मीडिया होतं. त्या थोडक्यात माहिती येतो. त्यातून आपण विविध स्तराच्या न्यूज वाचत होतो. लहान मुलापासून ते भाग वयस्कर त्यामध्ये आणि त्यात प्रत्येक साठी बातम्या असायची. शब्दकोडे जवळजवळ म्हणजे प्रत्येकाला वाचण्यासारखं होतं. आता असं झालंय की ते ठराविक जे आहेत
तेच वाचतात. प्रिंट मीडिया किंवा जो डिजिटल मीडिया बघणारे आहेत, बातमीची सत्यता होते लगेच 2 मिनिटात माहिती समजते. तुम्ही तत्पर झालेला त्या बाबतीत आणि माहिती पण देतात व्यवस्थित. परंतु त्या गोष्टीची कोणतीही घटना घडते त्या बाबतीतलं पूर्व इतिहास असणे पण गरजेचं आहे. काय होतं, आपण ती फक्त घटना त्या काळापुरतीच आपण बघतो, ती काय घडली तेच, परंतु त्या मागचा पूर्व इतिहास, ती घटनेची सुरुवात कशी झाली, तर शेवट काय किंवा काय होऊ शकतं या बाबतीत ते खात्री करून त्यातला जो आवश्यक भाग आहे, कारण प्रत्येक आपण छापू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. असं पण काय काय सेन्सर पण असतं त्याला, त्या बाबतीतून काही नियम आहेत काय की नाही, तर ते पण पडताळून आपण त्या बाबतीत खात्री करूनच त्याचं हे करावं असं आहे. आता विविध पक्षाचे पण असतात नाही का, हे पण असतात, थोडक्यात बोलतो आपण काय हे नाही, म्हणजे हे नसता हे करता की हे न करता एक सत्यता आहे बातमीची ते पुढे मांडावी, हेच आम्ही हे करतो. आता हे प्रशासन आहे, प्रशासन म्हणले की प्रत्येक विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, पोलीस विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, यामधल्या ज्या चुका होतात, आता चुका प्रत्येकाकडून होतात आहे की नाही, त्याच तुम्ही दाखवून देतात आणि त्यातून सुधारण्याची ध्येय असते, त्या गोष्टी असतात, त्यातून शिकण्यासारखं असतं, त्यातून काय चुकलं सुधारू शकतो त्या मीडियाद्वारे पण किंवा ह्याच्याद्वारे पण. परंतु त्याचे काय गोष्टी असतात त्या अँटी चेंबरला सांगून जाऊ शकतात किंवा काय असतात. आता असतात काही बातमी आमच्याकडून पण जातात, म्हणजे तुम्हाला माहिती पण मिळते कुठल्या गोष्टीची, पत्रकाद्वारे तुम्हाला ती आम्ही माहिती देतोच असतो. त्यात कधी आता पोलीस खात्यात असं आहे की ते काम भरपूर असतं, त्यात माहिती देण्यासाठी पण कधी कधी हे होऊन जाते, काळाकाळ होते किंवा हे होते, परंतु त्याबाबत खबरदारी घेतली जाईल, तुम्हाला माहिती दिली जाईल. आता हे महाडिजिटल मीडिया याचं काय आपलं हे होतं, रजिस्ट्रेशन वगैरे होतं ना, रजिस्ट्रेशन जसं आपलं प्रिंट मीडिया आहे त्याचं होतं, कारण त्याला कायदे पण आहेत ना, पत्रकारिता तुम्हाला कायदे आहेत. आता तुम्ही म्हटलं की तुमचं म्हटलं की त्याच्यावरती हल्ले पण होतात पत्रकारावरती, तर त्या बाबतीत कसं आहे, तुमच्या चॅनलची किंवा जे प्रेस आहे, तुम्ही आय कार्ड घालून कुठे गेला तर ती माहिती घेण्यासाठी जात असतात. आय कार्ड घाला आणि तुमची ओळख काय असते प्रत्येकाला माहिती असतं, तरी पण ज्या ठिकाणी ओळख नाही त्या ठिकाणी तुम्ही ओळख तुमची पटवून द्या, जेणेकरून मला कळलं की हे. कारण प्रेसचं बघितलं की कोणी पुढाकार देतं या नंतर, कारण शेवटी बातमी महत्वाची असते, ती लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचं असतं. आपण खबरदार तेवढीच घ्यायची की बाबा कोणी आपल्याला हल्ले करू नये किंवा काय घेऊ नये, तेवढ्या बाबतीत आपण काळजी घ्या. काय सरकार आलं पोलीस खाते आहेच, नंबर आहेच, त्यामुळे काय तुम्हाला त्या बाबतीत मदत 100% मिळेलच, काय अडचण नाही. काय जनरलच बोलतो एवढं काय असं भाषण देण्यासाठी नाही. तर सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरक्षित अनुभव असे सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर गायकवाड साहेब, तसेच शिवपूर नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपल्या आता राज्यात येऊन गेलेले नगराध्यक्ष अनुभव मोठे साहेब, तसंच माझे पत्रकार मित्र सगळे मान्यवर उपस्थित मान्यवर. खरं तर पत्रकार संघटना उभी करायचं आम्ही या 4 वर्षापासून आम्ही नियोजन करतो, त्या पद्धतीने प्रयत्न केले. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही संघटना उभी केलेली, पण काही गोष्टी आमच्या पुढे अपडेट आल्या त्या परत आम्ही रिव्ह्यू करून आम्ही परत नवीन जोमाने कामाला लागल्याचं आम्ही परत केलं. खरं तर काळ बदललेला आहे. पहिल्या सुरुवातीला प्रिंट मीडिया असेल, मुद्रण व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना होता. आता सध्या फास्ट बातमी आणि माहिती प्रसारण लवकर जाण्यासाठी वेग वाढला, याच्यामुळे डिजिटल मीडियाचं युग आले आहे. तर त्याबरोबर आपली जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. सत्य समजून घेणं, बघणं, पाठवणं करून हेच बातमी होणं, हे सध्या आपल्याकडे एक आव्हान निर्माण झाले आहे. आणि अशा वेळेला शासनाचा कुठल्याही कायदेशीर आपण माहिती घेऊन बातमी लावणं ही आपल्याला एक आव्हान निर्माण झाले आणि आपण पोलीस स्टेशन विभागाला सुद्धा आपण त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करू. याबरोबर आणखी अनेक विषय आहेत की आपल्या पत्रकार संरक्षण असतील किंवा जिथं खरंच एक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला पत्रकार संरक्षण मिळावं, एक अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विनंती करेल साहेब की अशा काही मुद्दा आमच्या माध्यमातून होणार आहे, पण कदाचित जर चुकी झालं, कारण परवाचा एक असा मुद्दा होता की आमच्यामध्ये रेल्वेमध्ये एक घटना झाली आणि एका व्यक्तीला अल्पवयीन अत्याचार झालेला, आणि त्या बाबतीत आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कोर्टाने त्याला 20 वर्षाची सत्तावधी शिक्षा दिली, 40,000 दंडाची दिली. ती बातमी आम्ही प्रसारित केली, पण ती बातमी प्रसारित करत असताना त्या आरोपीच्या मुलगीनं आमच्या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की मी एअरटेल कंपनीमध्ये जॉब आहे आणि तुम्ही माझ्या वडिलांची बातमी तुम्ही प्रसारित केली, ती बातमी डिलीट मारा, आमचं जीवन असंही झालं.
अशा वेळेला आम्ही सांगितलं की सरकारी वकिलांना आम्हाला ती बातमी पाठवते आणि कोर्टामार्फत जे काही बातमी येते किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे प्रेस होते त्याच्या विरुद्ध आम्ही काही करत नाही. पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर आम्ही त्यांच्या लोकांची समस्या आम्ही जाणून घेत काही वेळेस असं होतं की तुम्ही पत्रकार असून काही घटना तुम्ही दाखवत नाही किंवा मॅनेजर म्हणून आमच्यावर ठपका होतो. पण काही गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे ज्यावेळेला बातमीदार करतो त्यावेळेला अशा घटना आमच्या समोर येतात की आमची बदनामी तुम्ही बातमी थांबवा. अशा वेळेला आमच्या फार अडचण होती. काय केलं त्यावेळेला पोलीस माध्यमाच्या किंवा प्रशासनाने आमच्या पाठीशी राहणं ही आवश्यकता आहे असं मलाही तुम्हाला वाटतं. आज त्या कार्यक्रमाला तुम्ही आपण आलात आणि सगळ्यांचंच मी आज पत्रकार दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो.